तर फ्रेंड्स, आज आम्ही आलो शेतात. आज आम्ही 4 जण आहे, तुम्ही बघू शकता. इथं 3 जण आहे, इथं 2 जण आहेत माग आणि पुढे 1 जण आहे. आणि आज आम्ही भाजी गोळा करायला चाललोय. यो आपला पहिला माणूस, ह्यालाच भाजी पाहिजे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला मी थोडे थोडे शॉर्ट्स करून सगळे भाजीचे नाव सांगणार आहेत. ह्याच्या आपण ह्या माणसाच्या शेतात चाललोय. का इंतजाम करो. आणि याचं नाव विशाल आहे, माणूस नका म्हणू. आणि याच्यासाठी एक एक्स्ट्रा मुलगी सापडली तर बघू शकता. पत्ता बित्ता सगळं तुम्हाला बायो मध्ये भेटेल. तुम्हाला भाजीचे आता छोटे छोटे ब्लॉग दाखवतो, चला. काय बोलला? तर दादा, तुमचा अनुभव सांगा. आज शेतात आलाय तुम्ही. चल गे, चल पुढे जाऊन अनुभव. दादा, आज तुम्ही पहिल्यांदा शेतात आलाय, अनुभव सांगा जरा याच्यात बघून. अनुभव हा एक असा अप्रतिम अनुभव आहे, कारण इकडे सगळं हिरवं आहे. आणि आता आम्ही हिरवे भाजीपाला तोडण्यासाठी जात आहे. आणि विशेष कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत. त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर भाऊ जडाळ. यांना 10 वर्षापूर्वीचा खूप चांगला अनुभव असल्यामुळे आम्ही त्यांना सोबत घेऊन जात आहे, कारण की आम्हाला त्यांच्याकडून काही शिकायला मिळावं. तर 2 शब्द ज्ञानू भाऊ चंद्र जडाळ बोलतील. दादा, तुमचा अनुभव सांगा. त्या दादाने जसं बोलले, तुमचा अनुभव काय काय सांगा. आमचा अनुभव सांगायचं झालं तर आमचं जवानी याच्यात गेली. कशात? शेतात. पूर्ण मिनिंगनी बोला सर. बोला. ओके, शेतात जवानी गेली. अजून बघायला गेलं तर इकडे कोल्हापूर साईडचे शेत व्यवस्थित वाटलं मला. जरा मस्त उन्हाळ्यात पण भरपूर पाणी वाटलं. आमच्या इकडे तर नुसतं ढेकला आणि धुडधुडूच आहे. शेतात ना, शेतात रे. तर मित्रांनो, आपण ह्याचे अनुभव बघितलेत. तर आपण आता दुसऱ्या मित्राचे म्हणजे दुसऱ्या विशाल दादाचे अनुभव बघूया. चला. तर विशाल दादा, तुमचा अनुभव सांगा शेताच्या बद्दल. काय सांगायचं अनुभव? जिंदगी चालली राहिली. बोल. रोज यायचं, ढेकलं तुडवायचं, जायचं घरी. ह्या चवळ्याचे बियाले आहेत. अजून काय चवळ्या लागल्या? तर विशाल दादा, आज आपण कुठली भाजी गोळा करणार आहोत तेवढं सांगा. हा, तर मित्रांनो, तिकडे गेल्यावर आपल्याला भाजी कळणार आहे आपण कुठली गोळा करणार आहोत. तर आता आपण दुसऱ्या रस्त्याला जाऊया. थांबा. गहूची भाजी बघू शकता त्याला तुम्ही. म्हणतात गोळीची भाजी. आम्ही नाही करत. विदर्भात गोळीची भाजी बेस्ट फॉर हेल्थ. हेल्थसाठी एकदम व्यवस्थित आणि योग्य भाजी आहे त्या. शिवायची भाजीत काही दिसली नाही अजून. पण त्या दादांना विचारू तुम्हाला कुठली भाजी आवडती. तर दादा, तुम्ही सांगा तुम्हाला अजून कुठली कुठली भाजी आवडते, आपण ती गोळा करत जाऊया. ओके, आता आम्ही शेताकडे पोहोचणार आहोत 1-5 मिनिटात. तिथं गेल्यानंतर कळेल की तिथं आपल्या आवडत्या भाज्या आहेत किंवा नाहीत. पण एक घोईची भाजी जे आहे ते ज्ञानू भाऊ जडाळ यांना आवडलेली आहे, कारण की ते म्हणतात शरीरासाठी थंड असते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते खायला हवी. म्हणजे मित्रांनो, तुम्ही बर्फ लावू नका, ती भाजी लावा. हा, म्हणजे ते पोट शांत ठेवते. म्हणजे पोटामध्ये गेल्यावर थंडावा सोडते. म्हणजे तुम्ही आता बाथरूमला गेला ना, खालून चला चला चला, आपण ते स्किप करून घेऊया. म्हणजे हे भाजी खाल्ल्यामुळे काय होते ना, एक मेडिकली फायदा आहे. म्हणजे ऍसिडिटी होत नाही, याचं प्रमाण एकदम 0 होऊन जाते. तर मित्रांनो, आहे दादा बोलत अशी आपण भाजी खाऊया. तर आपण दुसरी भाजी बघूया. चला. बघू शकता, एक कलरफुल भाजी आहे, ह्याचं नाव लाल भाजी आहे. बघू शकता, ही आपली दुसरी भाजी आहे. ही सुद्धा शरीरासाठी चांगली आहे, बघू शकता. पण आता कुठली भाजी गोळा केली तुम्ही सांगू शकता का ह्याच्यात? मुळा. हा, कुठली आहे? तर मित्रांनो, आपण या तिसरी भाजी म्हणजे मुळ्याची भाजी आपण गोळा केली आहे. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही शेतामध्ये पोहोचलेलो आहेत. शुगर केनची शेती तुम्ही बघू शकता, कसे छोटे छोटे झाडं आता उगवले आहेत. पण
पण यांना तरी यांचा कालावधी 2-1.5 वर्षाचा असते पूर्णपणे. आणि भाजी बघण्यासाठी आलोय पण भाजी तर काही दिसत नाही. पण ते तीन भाजी दिसली पण ते आमचे जे एक्सपिरियन्स वाले माणसं आहेत ज्ञानेश्वर भाऊ जडाळ ते काहीतरी शोधत आहेत तिकडे. पण त्याच्या मागं मागं आम्ही बी चालत आहे. चला तोपर्यंत ज्ञानेश्वर भाऊ जडाळ यांचं काहीतरी ज्ञान घेऊ. सध्या दादा आता तंबाखू मळायचं काम चालू आहे शेतात. हा एक अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स असतो. खाल्ल्यानंतर मग जास्त खुश होते ना तर जास्त डिप्रेशन मध्ये. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र. बघू शकता तुम्ही आमची शेती कशी हरीभरी आहे. फार उन्हाळ्याचा मार्च महिना एंडिंग आहे तरी पण आमच्या शेतामध्ये पूर्णपणे हिरवगार आहे. कारण की आमच्या शेताच्या खाली झालं त्याच्यामुळे आम्हाला पाण्याची काही टेन्शन नाही आहे. त्यामुळे आम्ही 12ही महिने आमची शेती बघायची असते. आता तुम्हाला मी सांगणार आम्ही कुठली कुठली भाजी गोळा केली आहे ते आपल्याला ज्ञानेश्वर दादा सांगू शकतात. तर दादा तुम्ही सांगू शकता आपण कुठली कुठली भाजी आता सध्या गोळा केली आहे? गोळा तर काही केलं नाही अजून, फक्त बघतोय आपण. नुसतं आपल्याकडे मुळे उपटतोय, टाकतोय बॅग मध्ये. तसा आज कार्यक्रम चालू आहे. अजून तर कुठली भाजी सापडली नाही. गुळची भाजी सापडली, मे बी बघूया आता. मग सर घरी आज कुठला भेद आहे? आज झणझणीत मटण, मटणाचा रस्सा. आता दणका देणार म्हणजे मग विषय आहे का? तरच तुम्ही सांगू शकता गोळा करताना तुमचा एक्सपिरियन्स. भारी वाटतंय. तुम्ही जरा मदत कशीला तर बरं होईल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण शेतात पोचलोय. सगळ्यांनी आपल्या आपल्या अनुभवासाठी. तर मित्रांनो सर म्हणजे अजून एक ते ब्लॉग काढतात, त्यांना सुद्धा फॉलो करा इंस्टावर. त्यांची सुद्धा ID तुम्हाला DM मध्ये सुद्धा मिळून जाईल. तर मित्रांनो असेच चांगले ब्लॉगसाठी तुम्ही मला फॉलो करा. आणि दुसरा ब्लॉग लवकरात लवकर येणार आहे मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच चांगले चांगले आणि वेगवेगळे त्यासाठी तुम्हाला आमचं चॅनल फॉलो करावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान, जय भवानी.